ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? आपले व्हिडिओज पाहताय ना? मग मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पठण सिरीज घेऊन आली आहे। तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। अध्याय 16वा। नारद म्हणतात, राजा इकडे विष्णू जलंधर दैत्याचे नगरात गेले व त्याची सुंदर वृंदा हिचे पतिव्रत्य भंग करावे असा त्यांनी विचार केला। इकडे वृंदा स्वप्नात आपला पती रेड्यावर बसला आहे, अंगास तेल लावले आहे, नग्न आहे, काळ्या फुलांच्या भूषणांनी युक्त आहे व मांसभक्षण पिशाचादी स्वभावावर आहेत, हजामत केली आहे, काळोख्याने व्याप्त अशा दक्षिण दिशेकडे जात आहे। आपले नगर समुद्रात आपल्या सुद्धा बुडाले असे पाहती झाली व ती जागृत होऊन भयंकर स्वप्नाचा विचार करू लागली। सूर्य उगवल्यावर त्याकडे पाहिले तो निस्तेज व ज्वाला छिद्रे पडली आहेत असा दिसला। हे सर्व अनिष्ट आहे असे समजून भयाने घाबरी होऊन ती रडू लागली। समाधान व्हावे म्हणून गोपूर, बंगला इत्यादी जागी गेली, परंतु तिला सुख वाटेना। मग दोघी मैत्रिणी घेऊन बागेत गेली। तिथे इकडे तिकडे पुष्कळ फिरली तरी चैन पडेना। या वनातून त्या वनात अशी फिरू लागली व भ्रमिष्ठरासारखी होऊन देहमान विसरली। याप्रमाणे ती फिरत असता ज्यांची तोंडे सिंहाप्रमाणे व ज्यांच्या दाढा भयंकर आहेत असे 2 अकराविकराळ राक्षस पाहिले। त्या राक्षसांना पाहताच फार घाबरून पळू लागली। पळता पळता तिने शिष्यासह वर्तमान मौन धरून बसलेला एक तपस्वी पाहिला। वृंदेने राक्षसांच्या भयाने जाऊन आपल्या हातांनी त्या तपस्व्याच्या गळ्याला मिठी घातली। हे मुने, मी शरण आले, माझे रक्षण कर असे म्हणाली। राक्षस मागे लागल्यामुळे ती वृंदा घाबरली आहे असे त्या ऋषीने पाहून राहाने आपल्या हुंकाराने ते घोर राक्षस मागे परतवले। हुंकाराच्या भयाने राक्षस घेऊन परत गेले असे पाहून वृंदा ऋषीस साष्टांग नमस्कार घालून म्हणाली। वृंदा म्हणते, हे ऋषे, आपण कृपा करून माझे या भयंकर संकटापासून रक्षण केले। आता माझी एक विनंती आहे, तरी कृपा करून माझे समाधान करा। हे प्रभो, माझा पती जलंधर शंकराशी युद्ध करण्यास गेला आहे, तर हे सुव्रता तो तेथे युद्धास कसा आहे ते मला सांगा। नारद म्हणतात, ऋषींनी तिचे भाषण ऐकून दयेने वर पाहिले इतक्यात 2 वानर आले व ऋषीस नमस्कार करून पुढे उभे राहिले। नंतर ऋषीने डोळ्यांनी खून करताच आकाशात गेले व क्षणार्धात जाऊन परत येऊन नमस्कार करून उभे राहिले। वानरांनी आणलेले आपल्या पतीचे मस्तक, धड व हात पाहून पतीच्या दुःखाने व्याकुळ होऊन वृंदा मूर्छित होऊन पडली। ऋषींनी तिच्यावर कमंडलूतील उदक शिंपडून तिला सावध केली, तेव्हा ती पतीच्या कपाळ लावून रडू लागली। वृंदा म्हणाली, जो पूर्वी सुखाच्या भाषणांनी माझा विनोद करीत होतात, मग आज तुमची परमप्रिया मी निरपराधी असून माझ्याशी का बोलत नाही? ज्याने देव, गंधर्व व विष्णू यांना देखील जिंकले अशा त्रैलोक्य जिंकणाऱ्याला केवळ तपस्वी शंकराने कसे मारले? नारद म्हणतात, राजा वृंदा याप्रमाणे रडून ऋषीला म्हणाली। वृंदा म्हणते, हे कृपा निघे मुनिश्रेष्ठा, या माझ्या प्रिय पतीला जिवंत करा। आपण माझ्या पतीला जिवंत करण्यास समर्थ आहात असे मला वाटते। नारद म्हणतात, हे तिचे भाषण ऐकून ऋषी हसून भाषण करतात। ऋषी म्हणतात, हे वृंदे, याला शंकराने युद्धात मारले आहे, म्हणून हा जिवंत होण्याला समर्थ नाही, तरी तुझी फार दया येते म्हणून याला उठवितो। नारद म्हणाले, ऋषी याप्रमाणे बोलून गुप्त झाले व जलंधर जिवंत होऊन उठून प्रीतीने वृंदेस आलिंगन तिचे चुंबन घेऊ लागला। वृंदा ही आपल्या पतीला पाहून आनंदित झाली व त्याचबरोबर पुष्कळ दिवस त्याच वनात राहून उपभोग घेतला। एके दिवशी संभोगाचे शेवटी तो आपला पती नसून विष्णू आहे असे तिने पाहिले, तेव्हा रागाने ती विष्णूची निर्वस्त्रता करून वृंदा म्हणाली, दुसऱ्यांचे स्त्रियांशी गमन करणाऱ्या तुझ्या शीलाला धिक्कार असो।
तूच मायेने कपटी तपस्वी झाला होतास हे मला चांगले समजले. जे दोघे आपले द्वारपाल सेवक मला मायेने वानर दाखवलेस तेच पुढे राक्षस होऊन तुझी स्त्रीहरण करतील व तू स्त्रीच्या दुःखाने रानोरान फिरशील तेव्हा वानर तुझे सहाय्यक करतील. दुसरा शिष्य शेष लक्ष्मण हा तुझबरोबर फिरेल व तुझी सेवा करेल. याप्रमाणे बोलून त्या वृंदेने अग्निप्रवेश केला. विष्णूंनी तिचे पुष्कळ निवारण केले तरी तिने त्याचे ऐकले नाही. नंतर विष्णू वृंदेवर मन ठेवून विरह दुःखाने वारंवार तिचे चिंतन करीत तिच्या राखेत लोळत राहिले. देवादिकांनी पुष्कळ समजूत केली तरी त्यांच्या मनाला शांती आली नाही. इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्म्ये वृंदाग्निप्रवेशो नाम षोडशोऽध्याय संपूर्णम. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.